परभणी बीडच्या मुद्द्यावरून विधानसभेतून विरोधकांचा आज दिवसाभरासाठीचा सभात्याग, सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, विरोधकांची मागणी. कायद्याला गृहीत धरलं जातंय, जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा. परभणी आणि बीड घटना सरकारचं वस्त्रहरण करत आहेत, तर तातडीने कारवाई न झाल्यास मोठा मोर्चा काढणार, आव्हाडांचा इशारा. परभणीतल्या आंदोलकाचा मृत्यू गंभीर जखमांमुळे, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा विजय वडेट्टीवारांकडून संशय. आंदोलक सूर्यवंशींचे लायटरनं डोळे जाळले, वडेट्टीवारांचा आरोप. विरोधी पक्षाचे सर्व नेते उद्या बीड आणि परभणीला जाणार, विजय वडेट्टीवारांची माहिती. तर ज्यांनी संविधानाचा अपमान केलाय त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, विरोधकांची मागणी. आमदार रोहित पवारांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला. विरोधकांकडून बीड परभणीच्या घटनेवरती स्थगन प्रस्ताव. नितीन राऊतांनी मांडला स्थगन प्रस्ताव. तर 101 अन्वये उद्या चर्चा घेणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं उत्तर. परभणी आणि बीडच्या मुद्द्यावरून विरोधकांचं विधिमंडळांच्या पायऱ्यावरती आंदोलन. परभणी असो की बीड, प्रशासनाला लागली भ्रष्टाचाराची कीड, असा बॅनर देत घोषणाबाजी. शिवसेना आमदारांचंही विधानसभेच्या पायऱ्यावरती आंदोलन. उद्धव ठाकरेंचं करायचं काय, पेन ड्राईव्हमध्ये दडलंय काय, अशा घोषणा देत आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी आक्रमक. राष्ट्रवादीतील बहुतांश आमदारांचं भुजबळांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असं मत. सूत्रांची माहिती. भुजबळांवरती अन्याय झाल्यास आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी आमदारांना भीती. जरांगेंवरती टीका करण्यासाठी भुजबळांचा वापर. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर जरांगेंवर बोलताना भुजबळांनी संयम राखायला हवा होता, राऊतांच्या भुजबळांना कानपिचक्या. भुजबळ चैन पडेल अशा ठिकाणी ते जातील असं वाटत नाही, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी नाराजी नाट्य आहे, भास्कर जाधवांचा टोला. नाशकात भुजबळांसाठी समर्थकांची बॅनरबाजी. साहेब, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, अशा आशयाचे बॅनर्स. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता परिषदेच्या दिलीप खैरेंचाही बॅनरवरती फोटो. उपमुख्यमंत्री अजित पवार 24 तासांपासून कोणालाच भेटले नाहीयेत. नागपुरामध्ये विजयगड निवासस्थानी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही दादा बंगल्यावर नाही आहेत, अशी माहिती दिली जाते. विरोधी पक्षनेता कोण असावा, याबद्दल उद्धव ठाकरे आज निर्णय घेणार आहेत. सत्ताधारी आणि अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाबाबत सकारात्मक आहेत, भास्कर जाधवांचं वक्तव्य. लवकरच राज्यामध्ये काँग्रेसचा नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल, अशी नाना पटोलेंनीच माध्यमांना माहिती दिली आहे. तर आज गटनेता आणि प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात चेनिथला आमदारांचं मत जाणून घेतील, अशी ही माहिती. विधान परिषद सभापती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम आज जाहीर होणार. मागील 2 वर्षांपासून सभापतीपद रिक्त. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंना पदोन्नती मिळण्याची शक्यता. गोऱ्हेंनाच सभापती पदासाठी संधी मिळण्याची शक्यता. गोऱ्हे सध्या विधान परिषदेच्या उपसभापती. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातल्या फुटीनंतर विधिमंडळाचा सावध पवित्रा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व पक्षांकडून मागवली त्यांच्या घटनेची प्रत. मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार. जरांगेंचं मराठा समाजाला उपोषणासाठी अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन. भंडाऱ्यात नरेंद्र भोंडेकरांना मंत्री आणि पालकमंत्री करा, अशी बॅनरबाजी. आपण दिलेला शब्द पाळा, एकनाथ शिंदेंना उद्देशून भोंडेकर समर्थकांकडून बॅनरबाजी. बीड घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक शहरातल्या काही भागामध्ये बंद. आडगाव आणि जत्रा हॉटेल परिसरात बंदची हाक. परभणीच्या निषेधार्थ आरपीआयकडनं आज मनमाड बंदची हाक आणि मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, कडकडीत बंद. धुळ्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या तब्बल 54 घटना. दाखल गुन्ह्यातील पीडितांमध्ये सर्वाधिक 17 विद्यार्थिनी तर 21 मजुरी करणाऱ्या गृहिणी. रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्यानंतर तरुणाकडनं व्हिडिओ व्हायरल. अक्षय ऐनकर नावाच्या तरुणाचा पोलिसांकडनं शोध सुरू.
अंधेरी पूर्वमध्ये 40 ते 50 मुलांना एका खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत पिकनिकला घेऊन जात असल्याचा प्रकार घडला. अंधेरी कुर्ला रोडवरती बस नागमोडी चालत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी बस थांबवल्यामुळे अनर्थ टळला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.